मी सर्वप्रथम आमंत्रित करते डॉक्टर संजय उपाध्ये यांना व्यावहारिक भाषा या विषयावरच्या त्यांच्या विवेचनासाठी. डॉक्टर संजय उपाध्ये. नमस्ते. नमस्ते. अजून जोरात. मंडपात जेवढी मंडळी आहेत सगळ्यांचा आवाज येत नाही. नमस्ते. जय महाराष्ट्र. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. कीर्ती, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्यता, सद्गुणांचे धाम सर्वथा ऐसा राजा. माय भवानी ज्याचे दैवत, सच्चरिताचे ज्याचे संचित, कुलनीतीचा ज्याचा पथ ऐसा राजा. सहस्र शीर्ष विचारशक्ती, सहस्राक्षी जयाची दिठी, सहस्र करांनी साधे कृती ऐसा राजा. मराठी राजभाषा दिवस शब्दामधला जो राज शब्द आहे तो छत्रपती शिवरायांपासून सुरू होतो. इथे उपस्थित असलेले सगळे श्रोते, रसिक श्रोते, महाराष्ट्र हे एकच राज्य असं आहे ज्याच्या नावामध्ये राष्ट्र आहे. तुम्ही जेवढा प्रतिसाद द्याल वक्त्यांना तेवढा महाराष्ट्र सिद्ध होत राहील विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये. संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजाशी जिंके असं म्हटलं, तेव्हाच मराठी भाषेचं कौतुक शके 1212 त्यात 78 मिळवलं की 1290 इसवी सन, म्हणजे 730 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेचा अभिमान सांगितला. आणि म्हणून एकदा आज प्रमोद महाराज पण आपल्याशी संवाद साधणार आहेत. एकदा गजर होऊन जाऊ दे. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. आता जे तुम्ही घोषणा दिलीत तो स्वरमुहूर्त आहे. याला स्वरमुहूर्त म्हटलं रामायणामध्ये. तुम्ही सगळे एकत्र जेव्हा ओरडता तेव्हा तुमचा श्वास आणि उच्छ्वास एका लयीत येतो आणि एक संघ शक्ती तयार होते. नगरपालिकेचे कर्मचारी वजन उचलताना ओरडतात तसं जोर लगा की हई होते ओरडतात. त्याचं कारणच ते आहे एक संघ शक्ती निर्माण होण्यासाठी. आणि म्हणून आज आम्हा तिघांची भाषणं तुम्ही एक संघ श्रवण शक्तीनं ऐकणार आहात त्याचा हा पुरावा आहे. आत्ता जे जोरात ओरडलात ते. व्यवहारातली मराठी ही जी कल्पना आहे ती तुम्ही आम्ही जे बोलतो ती अलीकडच्या काळामध्ये, पण या मराठीवरती मोठ्या प्रमाणावरती आघात झालेला आहे तो इंग्रजी माध्यमाचा झालेला आहे. मी घड्याळ लावलेलं आहे. मला वेळ आहे 30 मिनटं. मी स्टॉप वॉच लावून तुमच्याशी संवाद साधतो आहे, त्यामुळे बरोबर थांबणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आम्ही व्यवहारातली मराठी टिकवायची असेल आपल्याला तर आम्हाला शिक्षणामध्ये मराठी आणावी लागेल. प्राथमिक गरज कसली आहे मराठीची व्यवहारासाठी? ती आहे प्राथमिक शाळेतलं शिक्षण. म्हणजे 1ली ते 4थीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य करायला हवं तर व्यवहारातली मराठी भाषा टिकणार आहे. नाही तर होतं काय, आई लहान मुलाला कडेवर घेते, रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी कडेवर घेऊन हा घास चिवचा, हा घास काऊचा असं म्हणत राहते आणि लेकरू जातं लगेच इंग्रजी माध्यमामध्ये आणि डोकं खाजवत विचार करतं आईने सांगितलेला काऊ काळ्या रंगाचा आणि खिडकीवर बसणारा आणि मिस म्हणतायत तो काऊ 4 पायाचा आणि दूध देणारा कसा काय. या काऊमध्ये इतका फरक कसा पडला की तो खिडकीतून गोठ्यात गेला. त्यामुळे फ्युजन आणि कन्फ्युजन याच्यामध्ये आम्ही इंग्रजी माध्यमात मुलांना घालून आयुष्याचं त्यांच्या फ्युजन न करता आम्ही त्यांच्या आयुष्याचं कन्फ्युजन करत आहोत असं आत्ता लक्षात येत आहे. आणि खरंच सांगतो या गोष्टीचा विचार आपल्याला करायला लागेल, शासनालाही करायला लागेल. 1ली ते 4थी ते शिकवतात ते ध्वन्यार्थावरती शिकवायचं असतं. ध्वन्यार्थ मराठी त्याला फोनेटिक व्हॅल्यू म्हणू आपण. परंतु ध्वन्यार्थ म्हणजे काय तर एक होतं झुरळ, चालत नव्हतं सरळ, बसमध्ये चढलं तिकीट नाही काढलं. हे जे न कळत या कवितांच्या माध्यमातून आम्ही भाषेचा यमक नावाचा अत्यंत महत्त्वाचा अलंकार मुलांच्या मुखामध्ये घालत असतो.
एक होता राजू, त्याला भेटला काजू. राजू म्हणाला काजूला मी तुला कसा भाजू, तर काजू म्हणाला राजूला तर हो भाजू. या कवितेमध्ये काही साहित्य संमेलनाचा दर्जा नाही, परंतु मुलांना भाषेकडे खेचून घेण्यासाठीची जी आवश्यकता आहे त्यामध्ये 1ली ते 4थी फोनेटिक ध्वन्यार्थाने शिकवायचं आहे. 5वी ते 8वी जे शिकवायचे ते शब्दार्थाने शिकवायचं आहे. शब्दकोश डिक्शनरी पहिल्यांदा येईल 5वी ते 8वी, आणि 8वी नंतर जे शिकवायचं ते गूढार्थाने शिकवायचं आहे. काय वाक्याचा मूळ अर्थ आहे तो सांगायचा आहे. असं क्रमानं जर शिक्षण गेलं तरच शक्य आहे. पण झालं काय आमच्या इथे, इंग्रजी माध्यमामुळे व्यवहारातल्या मराठीवरती प्रचंड मोठा परिणाम झाला. एवढे मोठं लांब मंगळसूत्र घातलेली शिक्षिका असते तरी मुलं तिला मिस म्हणतात. आता प्रश्न असा आहे की समोर गळ्यात मंगळसूत्र घालू नये केवळ शिकवते म्हणून तिला मिस म्हणण्यात काय अर्थ आहे, पण कोणी सांगत नाही. मग माझ्या लक्षात आलं ऑल मिसगायडेड स्टुडंट्स, चुकीचं मार्गदर्शनच चाललं आहे तिथपासूनच. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे की 5वीपासून इंग्रजी आलं तर व्यवहारातली मराठी टिकणारी नाही तर टिकणार नाही. आणि ही प्रक्रिया काही वर्ष चालू ठेवावी लागेल, तेव्हा ते शक्य होणार आहे. नाही तर आत्ता ज्या पद्धतीनं मुलं आईवडिलांना डॅडी मम्मी, अशिक्षित आईबाप आहे पण त्यांना मुलांनी मात्र डॅडी मम्मी म्हणावं असं वाटतं. सगळंच उलटं झालेलं आहे श्रोते. आम्हाला सावध व्हायला पाहिजे. चवीची यम्मी झाली आहे, आईची मम्मी झाली आहे, बदलाचं फॅट झालं आहे, वडिलांचं डॅड झालं आहे. करणार काय? शाळेतला फळा काळा होता तो पांढरा झाला आहे, खडू पांढरा होता तो काळा झाला आहे. सगळंच उलटं होत चाललं आहे. पतंगाला काईट म्हणतात, विमानाला फ्लाईट म्हणतात, सगळंच चुकीचं. शांतीला पीस म्हणतात, बहिणीला सीस म्हणतात. काय करायचं काय? कावळ्याला क्रो म्हणतात, भावाला ब्रो म्हणतात. पुन्हा अडचण तीच आहे. आणि ही भाषेच्या बाबतीतली अडचण आहे. जेव्हा लहान मुलाला बोलता येत नाही पण ऐकू येत असतं त्यावेळेला त्याच्याशी जी भाषा बोलली जाते ना ती त्याची संस्कारांची भाषा असते, स्फूर्तीची भाषा असते. त्यातून प्रेरणा मिळते, त्यातून सांत्वन मिळतं. अडगुलं मडगुलं सुन्याचं गडगुलं हे कुठे आईला इंग्रजीत नाही म्हणता येत. मग त्या कालावधीत, ज्या कालावधीमध्ये मूल बोलू शकत नाही पण ऐकू येतं आहे त्यावेळेला कोणती भाषा जाते? ती मातृभाषा. आता तुम्हाला इंग्रजीत समजावून सांगतो म्हणजे लक्षात येईल. मातृभाषा आणि इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषा इज अ लँग्वेज ऑफ ट्युशन. इंग्रजी भाषा इज अ लँग्वेज ऑफ ट्युशन आणि मातृभाषा इज अ लँग्वेज ऑफ इंट्युशन. ती आतून जाणारी भाषा आहे, ती आतड्याची भाषा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही मराठी श्रोते त्या मराठी बोलणाऱ्या वक्त्याच्या महत्त्वाच्या वाक्यांना प्रतिसाद देत नाही तोपर्यंत ती आणखीन हळूहळू कमी होत जाणार. उत्तर भारतामध्ये जाम हे बघा आता 2-4 जणांनी टाळ्या वाजवल्या ना, असंच करतात. आधी सुरू करतात टाळ्या वाजवायला आणि मग इकडे तिकडे बघतात, मग कोणीच वाजवत नाही, मग थांबतात. म्हणून आमची भाषा पुढे जात नाही. हिंदी भाषेतलं कवी संमेलन बघा, कवी उभा राहायला नुसतं तरी क्या बात आहे असं म्हणून त्याचं कौतुक सुरू होतं. आणि आमच्या इथे असे बुजुर्ग मंडळी वक्ते म्हणून आहेत, तुम्ही असे बसून राहणार? ते काय मराठीचं 13वं आहे? हां, कसं कळत नाही. आणि हा प्रश्न मलाच पडला असं नाही, हा प्रश्न ज्ञानेश्वर माऊलीनं पडला होता. म्हणून त्यांनी पहिल्या अध्यायामध्येच जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे तियापरी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळूवारपण चित्त आणून या. असं सुरुवातीला श्रोत्यांना कसं ऐका ते सांगावं लागलं. शरद ऋतूतील चांदणं चकोर पक्षाची पिल्लं जसं मन हळूवार करून टिपतील तसं तुमचं मन हळूवार करा असं श्रोत्यांना आधी सांगायला लागलं. कारण श्रोते महाराष्ट्रातले. व्यवहारात मराठी टिकायची असेल तर तुम्ही जेवढा प्रतिसाद द्याल तेवढं घडणार आहे. पण तेव्हापासून प्रतिसाद देत नाही. महाराष्ट्रात 2 गोष्टींची बचत केली जाते. पहिला पैसा आणि दुसऱ्याचं कौतुक. समोरच्याचं कौतुक करण्याचं हृदय आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही तिथेही कंजूसी करतो. त्यामुळे वक्ता मोठा होत नाही आणि ऐकणाऱ्याचं ज्ञान कमी होत जातं, कारण वक्त्याचा उत्साह कमी होत जातो. तुमचा प्रतिसाद त्यातला महत्त्वाचा आहे. माऊलींनाही कळलं होतं, समर्थ रामदासांनाही माहिती होती. म्हणून समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो. म्हणजे तुमच्याशी मैत्री केल्याशिवाय पुढे जात नाही आणि पुढे जाता येत नाही अशी स्थिती आहे. व्यवहारातली मराठी टिकवायची असेल तर आम्ही मराठी माणूस बोलतो एवढं कळलं तरी पुरेसं आहे. इतर राज्यांमध्ये तसं घडत नाही.
इतर राज्यांमध्ये हा माझ्या भाषेत बोलतो बोलल्यानंतर प्रेम करतात. माझ्या घरी मुंबईला चोरी झाली, त्या चोराला पकडला, त्याला विचारलं कुठून आलास, तर त्याला काहीच कळलं नाही. मग हिंदीत विचारलं कुठून आलास, म्हणाला कर्नाटक. असं म्हटल्यानंतर मला एक कन्नड डायलॉग बोलता येतो नाटकातला. तेवढा एकच डायलॉग माझ्यासाठी होता नाटकात काम करताना, तो मी त्याच्या अंगावर फिरकावला की नानं ಮಾಡಿದ್ರೆ ಕೊಲೆ, ನೀವು ಮಾಡಿದರೆ शिक्षे, देश ಮಾಡಿದರೆ धर्म संस्थापन. असं मी डायलॉग टाकल्यानंतर पोलीस स्टेशनवर जाईस्तो तो माझे पाय चेपत होता. इन्स्पेक्टरने विचारलं उपाध्ये तो तुमच्याशी कन्नड का बोलतोय, तेव्हा मी म्हटलं मला एक कन्नड वाक्य येतं ते मी त्याच्याशी बोललो. इन्स्पेक्टर म्हणाला तुम्ही वाचलात, या चोराची स्टोरी आहे, हिस्ट्री आहे, इतिहास आहे की त्याच्या पॅन्टच्या फोल्डमध्ये चाकू ठेवलेला असतो, लवचिक चाकू, तो काढतो, वार करतो आणि पळून जातो. तुम्ही केवळ कन्नड बोललात म्हणून त्यांनी तुमच्यावर वार केला नाही. एक सेकंड मला वाटलं की ह्याची कंप्लेंट मागे घ्यावी आपण. आपल्या मातृभाषेवर इतकं नितांत प्रेम आम्ही खरंच करतो का, हा चिंतेचा विषय आहे. आणि तसं प्रेम केलं तर दैनंदिन व्यवहारातल्या मराठीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला अधिक सुदृढ होईल. ते इंग्रजी माध्यमात होत नाही. लॉर्ड मेकॉले नावाचा ब्रिटिश अधिकारी येऊन आमच्या देशातल्या शिक्षणाचं वाटोळं करून गेला आणि आम्ही त्या वाटोळ्यातच फिरतोय नुसते. त्याच्याच वाटोळ्यामध्ये अजून फिरतोय आम्ही. प्रतिष्ठेचा मुद्दा करून बसतो आपण. पहिलीपासून इंग्रजीमध्ये घोळच झाला. तुम्ही सांगा श्रोतो, मराठवाड्यामध्ये दुष्काळ असायचा, तिथे परिस्थिती बिकट आहे आणि तिथे मात्र इंग्रजी माध्यमातला नातू घरी येतो दप्तर भिरकावतो. नातू कसा आहे, टाय, इंग्रजी माध्यमातला असल्यामुळे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, टाय लावल्याशिवाय इंग्रजी येतच नाही, अल्फाबेट्स आतच जात नाहीत टाय लावल्याशिवाय. आणि आजोबा शाळेत पण गेलेले नाही, ते वारकरी संप्रदाय, माळकरी. आजोबा कपडे कुठे सावरतायत, इकडे धोतर, आणि एक पिढी गेली नातूकडे कपडे सावरतोय इकडे, बरोबर उलट्या दिशेला. अशी स्थिती आहे. नातू घरी आला, आजोबांनी विचारलं लेकरा काय रे शिकलास. नातू म्हणाला पोएम. आजोबांना पोएमचा अर्थ ठाऊक नाही, कारण मराठीत शाळेत गेलेले नाही ते. आजोबांनी विचारलं पोएम म्हणजे काय. नातवानी तगेच लॉर्ड मेकॉलेनी कसं भारतीयांकडे बघितलं तसं आपल्या आजोबांकडे बघितलं. स्टुपिड इंडियन, याला पोएमचाच अर्थ ठाऊक नाही आजाला. मग म्हणाला कविता म्हटल्या क्षणा आजोबांच्या अंगावर आनंदाचे शहारे. 730 वर्ष जुनी कविता ज्ञानेश्वर माऊलींची, आजोबांची ऐकून बहुश्रुत तोंडपाठ झालेली कविता आजोबांची. आजोबांनी उत्साहाने विचारलं कोणती कविता शिकलास. लेकरू म्हणाला रेन रेन गो अवे. आजोबांनी विचारलं रेन गो अवेचा अर्थ काय. नातू म्हणाला पावसात जा. आजोबांनी एक भडकावली कानाखाली, पुन्हा शाळेत गेलास तर तंगड्या तोडीन तुझ्या. इथे पाऊस पडत नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतोय आणि तुला शाळेमध्ये रेन गो अवे शिकवतात. श्रोतो, ही विटंबना आहे. माती आणि आत्मा ह्याचं नातंच नाही. माती आणि आत्मा ह्याचं शिक्षणातलं नातं हवं. ह्या मातीत काय शिकवायला हवं आहे ते शिकवलंच गेलं नाही 47 सालापासून, म्हणून अडचण आहे. म्हणून आता जो कोणी प्रयत्न करत असेल की जरा वेगळ्या पद्धतीने ह्या मातीशी निगडीत शिकवायचं, तर त्याला पाठिंबा दिला गेला पाहिजे. कारण का, ह्याचं कारण असं आहे आणि ते राजाकडनंच घडतं. महाभारतामध्ये जेव्हा युधिष्ठिराने भीष्मांना प्रश्न केला की सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे, राजा श्रेष्ठ आहे, काळ श्रेष्ठ आहे, तत्वज्ञान श्रेष्ठ आहे की कायदा श्रेष्ठ आहे, त्याच्यावरती भीष्मांचं उत्तर आहे कालो वा कारणम राज्ञो वा राजा कालस्य कारणम इति ते संशम भूता राजा कालस्य कारणम. शेवटी राजा ठरवतो तसं घडतं. आपण ज्या नगरीमध्ये आहोत आता, नाशिक कुसुमाग्रजांची नगरी आहे. मोठ्या प्रमाणावरती ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या साहित्यकाराची ही नगरी आहे. त्यांचीच कविता शासनानं अल्पसंख्याकांचं मन दुखावलं जातं म्हणून काढून टाकली. सर्वात्मका सर्वेश्वरा अतिशय सुंदर काव्य आहे. पण का, तर गंगाधरा शिवसुंदरा असे शब्द आल्यामुळे अल्पसंख्याकांचं मन दुखावेल म्हणून ती कविता त्यावेळच्या शासनानं काढून टाकली. हा अत्यंत मूर्खपणा होता. दुसरी ओळ वाचलीच नाही, ऐकलीच नाही. जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा. काय सुंदर काव्य आहे. जे जे जगी जगते तया माझे म्हणा, असं कुसुमाग्रज म्हणतात. याच्यात मानवता नाही, याच्यात मानवताच आहे. पण ही मानवता दिसली नाही शासनाला. नुसत्या त्या शब्दांवरती तुम्ही मतांच्या लोभापायी अशा पद्धतीनं करणार तर व्यवहारातली मराठी टिकणार कशी. आत्तासुद्धा नाशिकमधले पण श्रोते आहेत, पण कुसुमाग्रजांच्या कौतुकासाठी म्हणून हात वर करून जोरात टाळ्या वाजवाव्यात
आणि अभिमानानं त्या कवितेचं समर्थन करावं असं वाटत नाही. मला टाळ्या हव्यात म्हणून नाही, तुमची दानत आहे. आम्ही ज्या नगरीत आलो ज्यांच्या नावाने ते चाललेलं आहे, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, असं जेव्हा लिहिलं जातं कुसुमाग्रजांकडनं, हाच कवी लिहितो ना सकाळचं वर्णन करताना, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. किती सुंदर काव्य आहे. मग आम्ही नको त्याला प्रतिसाद द्यायला? व्यवहारातली मराठी टिकवायची असेल तर आम्हाला असा प्रतिसाद द्यावा लागेल. आणि ही प्रक्रिया नीट समजून घ्या. ही प्रक्रिया मराठी भाषेबद्दलची आहे, ती आपल्याला अशा पद्धतीनं अंमलात आणायला लागेल. आम्ही ज्यांना मराठी येत नाही त्यांच्याशी आम्ही त्यांच्या भाषेत बोलून त्यांचं महाराष्ट्रातलं जगणं सुसह्य करतो. ही व्यवहारातली आमची दानत आहे महाराष्ट्राची. दुसरं राज्य नाही संपूर्ण भारतामध्ये श्रोते हो, ज्या राज्याचा गृहराज्यमंत्री उत्तर प्रदेशातला होता असं एकमेव राज्य आहे. आणि इतकं मोठं मन दाखवून सुद्धा पुन्हा उरलेला माध्यमांचा मुद्दा जो आहे ते महाराष्ट्राला संकुचित म्हणतात, इनटॉलरंट म्हणतात. असं कसं चालेल? ही प्रक्रिया मोठ्या मनानं आम्ही करतो म्हणून आमच्या मराठी बायका उत्तर भारतातून आलेल्या तांदूळ विक्रेत्याला काय म्हणतात? तांदूळ हातात घेऊन, भैयाजी चावल में खडा क्यों है? त्याला माहिती नाही ना खडाचा मतलब. तो म्हणतो मैं कहाँ चावल में खडा हूँ, मैं तो बाहर ही खडा हूँ. या बाईला कंकर शब्द माहिती नाही, पण तरीसुद्धा ही बाई अट्टास धरत नाही की मी मराठीतूनच बोलणार आणि त्याला मराठी कळलं पाहिजे म्हणून. आम्ही त्यांच्या जगण्याची सोय बघतो. माझी अशी शासनाला विनंती आहे, आता कोणी शासकीय अधिकारी किंवा मंत्री दिसत नाही आहेत, पण त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर त्यांना हात जोडून विनंती आहे, अमराठी माणसांसाठी शासनानं मराठी शिकवण्याचे वर्ग विनामूल्य सुरू करावेत. माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या अमराठी माणसांना की तुम्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सांगा की हो मी शिकीन, नाही तर मग शेकीन. असं जे होतं आहे ते शेकीन टाळता येईल ना. तुम्ही शिकीन म्हणाल तर काय हरकत आहे? सुंदर मराठी भाषा आहे. उगवता सूर्य, किती वर्णन आहेत आमच्याकडे. भाषेची सांस्कृतिक आणि वाङ्मयीन समृद्धी जी आहे ती अनुभवायला नको? घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्व दिशा उमलली. गदी माडगुळकर म्हणतात प्रभात समयो पातला आता जागवा विठ्ठला. कुसुमाग्रज म्हणतात काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. लोकसंगीतात म्हणतात सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा डोंगरे आडवा डोंगरे आडवा डोंगर ते आला माझा नमस्कार. उंबरठामध्ये वसंत बापट लिहितात गगन सदन तेजोमय. इतकी गाणी असून सुधीर मोघे यांना याच मराठी भाषेनं शब्द पुरवले. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. श्रोतो, ही भाषेची ताकद नाही? मग तुम्ही आम्ही का त्याच्यापासून दूर जातो? त्यातली वाङ्मयीन समृद्धीच्या प्रेमात आम्ही का नाही पडत रोजच्या जीवनामध्ये? एवढं काय इंग्रजीने तुमच्या डोक्यावरती प्रभाव टाकलेला आहे की तुम्हाला ते इंग्रजी आलं म्हणजे सगळं जमून आलं. पण तिथेही विनोदच करतात. तुम्हाला कल्पना नाही ठेवतो. इथे कोणी लग्नाच्या मुली असतील तर काळजी घ्या. आपल्या लग्नाची पत्रिका इंग्रजीत छापताना, आमच्या इथे लग्नाची पत्रिका इंग्रजीत छापतात आणि इंग्रजीमध्ये सुद्धा संस्कृती टिकवण्यासाठी ची सौका तेही इंग्लिशमध्ये छापतात. CHI पूर्णविराम, SOW पूर्णविराम आणि KA पूर्णविराम. त्यातलं दुर्दैव असं आहे त्या SOW सौचा डिक्शनरीमधला अर्थ आहे पूर्ण वाढ झालेली डुकरीण. आपल्याच मुलीच्या लग्नात छापतात ची सौका. तुम्ही काळजी घ्या, वडिलांनी छापली तर दुसरं स्पेलिंग करा, SOU करा, SOW. पण हा अशिक्षितपणा आहेच ना. म्हणजे केवळ अनुकरण करता करता आम्ही केवढा गोंधळ घालतो ते कधी करणार? घराघरांमध्ये आता गोंधळ चालू आहे. महाराष्ट्रातल्या कुटुंब संस्थेचं सगळ्यात मोठं नुकसान कोणी केलं असेल तर या इंग्रजी माध्यमानं केलं. 1ली ते 4थी मातृभाषेतूनच शिकवायला हवं. 1लीपासून इंग्रजी आल्यामुळे मेकॉलेच्या भाषणात तो जो उल्लेख करतो 19व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये की भारतावर राज्य करायचं असेल तर पुढच्या पिढीला असं शिक्षण द्या की जे मागच्यांना मूर्ख समजतील, मागच्या पिढीला मूर्ख समजतील. आणि तसंच शिक्षण दिलं गेलं श्रोते हो. म्हणून अडचण आहे.
आमच्या इथे आई वडील अशिक्षित असतील, आजही तसंच घडतं, आजही तेच घडत आहे. आई वडिलांना काहीच कळत नाही. भूमिका घेऊन जेव्हा पुढची पिढी जगते ना, त्यावेळेला सगळ्यात मोठी गोष्ट ते घालवतात आणि ती आहे अनुभव. सूर्य अधिष्ठिली प्राची, माऊली काय म्हणते, सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणी व दे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. ही ज्ञानाची दिवाळी जी आहे, त्या दिवाळी म्हणलं शेवटचं अक्षर घ्या, त्याच्यावरची वेलांटी आणि बाजूचा काना बाजूला काढला तर ज्येष्ठ नागरिकांची काठी तयार होते. अशी बाजूला काढली की ज्येष्ठ नागरिकांची काठी, म्हणजे अनुभव काढला. दिवाळीतला अनुभव काढला की काय उरलं, दिवाळं. त्यामुळे दिवाळं जर वाहू द्यायचं नसेल आपलं, तर अनुभवाची काठी जोडायला लागेल, तरच ती दिवाळी होते. आमच्या शिक्षणाने ना, आत्ताच्या शिक्षणाने उद्धट बनवलं. प्रत्येक पुढच्या पिढीला अधिक उद्धट करत चालेल. त्याला नम्रता शिकवणं आवश्यक आहे. ती भाषेच्या माध्यमातून जाते, टोन म्हणून जाते, टोन म्हणून. तुम्ही ज्या ध्वनीत बोलता त्याच्यावरती ठरतं. माझ्या मुलीनं जर खूप मोठ्यांनी टी व्ही लावला असेल तर मराठी भाषेमध्ये नुसतं तिचं नाव जरी मराठी ध्वन्यार्थामध्ये मी उच्चारलं तरी तिला कळतं की बाबा पुढे काय बोलणार आहेत. संज्ञा एवढं कळलं की तिला कळतं की व्हॉल्यूम कमी करायचं आहे. पुढचं वाक्य पण म्हणावं लागत नाही. ज्याला म्हणतात हा बोलाची वाली फेडीचे की शब्दे विण संवादाची, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. शब्दांशिवाय संवाद मुलांबरोबरचा तो आईचाच होणार ना, आणखी कोणाचा होणार. पण पालकांचं इंग्लिश पण काय हॉरिबल आहे. पालकही आमच्या मुलांशी बोलताना तू कीप क्वाइट, तू कीप क्वाइट. तो तुझा एल्डर ब्रदर आहे की नाही, म्हणून तू कीप क्वाइट. हे काय इंग्लिश आहे. पण काय करणार, सगळ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे. मराठीची अवहेलना या पद्धतीनं चालू राहते. घाटी अशा शब्दामध्ये मराठी माणसाला हिणवलं जातं राष्ट्रीय स्तरावरती. त्यातून बाहेर पडायचं असेल ना, तर तेवढे जमलेले जे श्रोते आहेत ना, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. मराठीतून बोलणं ह्याच्यासारखा दुसऱ्या पर्यायाने समोरच्या माणसाला एक 10 सेकंदासाठी का होईना पण अडचण निर्माण करा की तुला मराठी येत नाही, हे चांगलं नाही. ज्या राज्यात आहेस त्या राज्याची भाषा तुला यायला पाहिजे. मी तामिळनाडूत गेलो तर मी तमिळ शिकून गेलो 2-4 वाक्य. इतकं तरी की समोरच्या माणसाने जर मला विचारलं तमिळ तेरी मा, तर मी सांगतो यांका तमिळ तेरी आज. असं मी तमिळमध्ये सांगतो की मला तमिळ येत नाही. त्याला बरं वाटतं. माझा नाटकातला डायलॉग असतो तो उडप्याच्या हॉटेलमध्ये गेलो तर त्या वेटरला मी ऐकवतो की नान ಮಾಡಿದ್ರೆ कोले न्यू ಮಾಡಿದ್ರೆ शिक्षे. असं ऐकवलं की मी ऑर्डर केलेली इडली लवकर येते का, त्याला बरं वाटतं. आमच्या इथे असं होतं का, नाही, आमच्या इथे असं होत नाही. मराठी माणसं पाय लागलं की नमस्कार करतात. बघा हे सगळं भाषेच्या मुळाशी आहे. पाय लागला आपला की नमस्कार, दुसऱ्याचा पाय लागला तरी आपण नमस्कार करतो. ही नम्रता आमच्याकडे आहे. एकदाच फक्त आम्ही महाराष्ट्रामध्ये वर्षातून एकदा दुसऱ्याचा पाय लागला तरी आम्ही चिडत नाही, आणि तो दिवस आहे गोकुळाष्टमी. तेव्हा फक्त आम्ही खांद्यावर दुसऱ्याचा पाय घेऊन त्याला वरती करतो 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 आणि मग हंडी फोडायची परवानगी देतो. एकच दिवस श्रोते हो, पण एकच दिवस दुसऱ्या मराठी माणसाला खांद्यावर उभं करून जगाला दाखवण्याचं हृदय आम्ही दाखवतो. बाकीचे 364 दिवस त्याला आडवा कसा घेता येईल असं नका ना करू. हे एवढं मोठं संमेलन जमलेलं आहे, जगभरातली लोकं आलेली आहेत, तिकडनं US मधनं आले आहेत, जर्मनीमधनं आले आहेत. माझं म्हणणं असं आहे की इथला एकोपा कळला तर त्यांना तिकडे बरं वाटणार आहे. तुमचा प्रतिसाद रसिकांचा जेवढा जोरदार तेवढं त्यांना कळणार आहे. बानगुडे पाटलांच्या भाषणाला तुम्ही जर प्रतिसादच दिला नाही तर कसं चालेल. प्रतिसाद द्यावा लागेल. महाराजांच्या बोलण्याच्या, माऊलींच्या आध्यात्मिक भाषेला तुमचा प्रतिसाद नाही मिळाला तर समोरच्याला आनंद कसा मिळणार. दाद द्यायला शिका. व्यवहारातली मराठी जर आम्हाला टिकवायची असेल तर जरूर याच्यावरती चिंतन करा. 23 मिनटं झालेली आहेत, 7 मिनटं शिल्लक आहेत. मी हळूहळू शेवटाकडे येतो. खरं हा विषय अर्ध्या तासाचा नाही, पण तरीसुद्धा विषय मांडायचा प्रयत्न करतो, कारण संमेलन आहे. प्रत्येकाच्या मनामधले विचार आपल्यासमोर येणं तेवढे इथून समृद्ध होणार तुम्ही. ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हटलं, त्या ओव्या, त्याचं अलीकडचं मराठी भाषेतलं रूपांतर तुम्हाला ऐकवतो. माझा मराठाची बोलू कौतुके, असं जे माऊली म्हणाले 6व्या अध्यायामध्ये. कुंडलिनी जागृतचं वर्णन करण्यासाठी माझी मराठी भाषा कशी शक्तिमान आहे असं माऊली सांगतात. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. काय करतात, इंद्रिय भांडतील माझ्या भाषेसाठी, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. काय त्याचं अलीकडचं रूपांतर मी केलं आहे, ते तुम्हाला ऐकवतो म्हणजे कळेल माऊलींनी काय लिहिलं आहे. घरी जाऊन बघा 6वा अध्याय उघडा की काय त्या ओव्या आहेत, कशासाठी एवढं वर्णन मराठी भाषेचं कौतुक.
त्या ओव्या अलीकडच्या भाषेत अशा आहेत. माय मराठी बोललो जरी अमृतालाही जिंकतील सत्वरी, ऐशा अक्षरांची गुंफेन सरी मधुर शब्द प्रणाली, जिच्या कोमलते पुढती सप्तस्वरांचे रंग फिके पडती, सुगंधही घेईल शरणागती जिच्या पुढे, रसाळ वाणीच्या लोभापायी जिव्हा येती कानांच्या ठाई, इंद्रिये करतील हात घाई आपसात, शब्द जरी कानांचे प्रयोजन परी जीभ म्हणे हे माझे भोजन, नाकास मोहवी सुगंधीपण ऐसी शब्दांचीच रूपे, पदपंक्ती नवलाची रीत पाहून डोळे होतील तृप्त, म्हणती रुपयाची खाण पुढ्यात अमुच्या असे, पदास पूर्णता लाभता क्षणी मन बाहेर येई धावूनी, आणि सरसावे हात पसरूनी मिठी मारण्या शब्दाला. काय सुंदर वर्णन आहे, किती सुंदर वर्णन आहे. म्हणजे मला म्हणजे दरवेळेला असं मनामध्ये येतं की आम्ही का नतद्रष्टपणा करतो. व्यवहारातल्या मराठीमध्ये उत्तम करण्यासाठी आनंद घ्या की. माझा चालक होता, तो चालक कपडे इस्त्रीला द्यायचे होते. तो म्हणाला हो ना, रोजच्या रोज कपड्यांना इस्त्री करायला लागते, एका दिवसात सदरा उदास होतो. काय सुंदर वाक्य आहे, सदरा उदास होतो. म्हणजे इस्त्री गेली सदऱ्याची, माणूस उदास होतो तसा सदरा उदास होतो. काय कल्पना छान आहे. भाषा वापरताना हॉस्पिटलमध्ये माझ्या पत्नीला सेवा करण्यासाठी मावशी काही वर्ष आमच्याकडे काम करतात, तर त्या भरवत होत्या माझ्या बायकोला. तर संध्याकाळी मी गेलो हॉस्पिटल, तर त्या सिस्टर्स आल्या सगळ्या नर्सेस, आणि म्हणाल्या कोण मावशी ठेवले तुम्ही. मी म्हटलं का हो, कशा बोलतात त्या काकूंशी. म्हटलं काय झालं. मग त्यांना घास भरत होत्या आणि म्हणत होत्या काकू तोंड उचकटा, काकू तोंड उचकटा. त्या उचकटामध्ये म्हटलं हो, त्या उचकटामध्ये भरपूर प्रेम दडलेलं आहे. तुम्ही त्या उचकटावरतीच्या ध्वनीवरती जाऊन मावशींच्या व्यवहारामधल्या वागणुकीवरती अर्थ अशा पद्धतीनं बघू नका. मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनीच थोडं वेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी करायला पाहिजे, तरच ते शक्य आहे. नाहीतर शक्य नाही. नाहीतर मग व्यवहारातली मराठी गेली की साहित्यिक मराठी पण गेली. ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये इंग्रजांचं वाक्य आहे. काय म्हणतात इंग्रज ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये, इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय पीपल्स कल्चर अँड इट्स आयडेंटिटी you have to undermine its religion and its language. We the British did that as India's rulers. एखाद्या देशाच्या संस्कृतीचा विनाश करायचा असेल तर भाषा आणि धर्म ह्याच्या खाली सुरुंग लावून द्या, म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा विनाश होतो. आमच्या इथे ऑलरेडी हे दोन्ही ठिकाणी सुरुंग लागलेले आहेत. श्रोते तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि मला एकच नेता दिसला की ज्याने निखळपणे मराठी भाषेवर प्रेम केलं, आणि त्या नेत्याचं नाव आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. प्रतिभा पाटील काँग्रेसच्या आहेत असा विचार न करता, पाटील तिकडे राष्ट्रपती होतो आहे म्हटल्यानंतर आमचा पाठिंबा आहे, हे जे मूळ कल्पनेशी सतत प्रामाणिकपणा जो ठेवणं आहे तो फक्त त्या नेत्याकडनं घडला. त्याच्यानंतर कोणी नेता अशा पद्धतीनं मराठी भाषेवर प्रेम करणारा मला नाही वाटत अस्तित्वात आला. तेव्हा शिवसेना प्रमुखांसमोर मी म्हटलेली एक कविता सादर करतो आणि थांबतो. 27 मिनटं झालेली आहे, कविता 3 मिनटात संपेल. कविता अशी आहे, शिवसेना प्रमुखांना ही कविता भयंकर आवडली, त्यांच्यासमोरच सादर केली होती. ती कविता अशी आहे. तुम्हा सगळ्या श्रोत्यांना मनपूर्वक धन्यवाद. स्वतःसाठी टाळ्या वाजवा, जोरदार प्रतिसाद द्या, प्रचंड मोठा. हा झाला मोनो प्रतिकार. आम्हाला स्टिरिओफोनिक प्रतिकार म्हणजे घशातूनही आवाज काढा, वक्त्याला जोश येण्यासाठी. त्यामुळे तो ये अशी दाद द्या, टाळ्या वाजवा आणि ओरडा. हां, याला संमेलन म्हणतात. मला पण येते, याला संमेलन म्हणतात. शोधतो. ऐका कविता जी बाळासाहेब ठाकरेंना भयंकर आवडली. खरं तर मराठी माणसावरती मी टीका करतो आहे, मराठी माणसाचं व्यंग मी सांगतो आहे की हे व्यंग आहे. व्यवहारात मराठी भाषा कमकुवत होत चालली, त्याचं कारण. पुन्हा एकदा धन्यवाद. हे माझे दोन्ही महत्त्वाचे आदरणीय महाराज आणि माझे मित्र मानगुडे पाटील, या दोघांनाही नमस्कार करतो आणि कविता ऐकून थांबतो. कविता अशी आहे. हो महाराष्ट्र अमुचा, मुंबई सर्वस्व अमुचे, कित्येक वर्षे ऐशीच जाती, घोषणा हे ब्रीद अमुचे. व्यापार आमचा नव्हता कधी, नोकरी हो अमुची सखी, तीही पहा आता असे काडी मोडा सारखी. दोष अमुचा नसे ऐसे आम्हाला वाटते,
तेथेच आहे चुकते सदा घोडे आमुचे पेंड खाते. आम्ही कधी गंभीरतेने विचार ना केला कधी, दिल्लीतही झेंडा आमुचा फडकला होता आधी. सांगतो आम्ही सदा महती तीच मोठी, मी मराठी मी मराठी. बडोद्याचे होते कसे वडोदरा नकळे कधी, तामिळनाडू नावा आता मद्रास होते ज्याचे आधी. मग आमचेच आहे बॉम्बे कसे मुंबई का होणे नसे. मुंबई होऊनही आज कित्येक जण भेटतात, कुठे झाला, बॉम्बेहून आलो, बॉम्बेला चाललो. दुबईला म्हणता का बॉम्बे म्हणून, नाही ना. मग मुंबई म्हणायला काय हरकत आहे. बडोद्याचे होते कसे वडोदरा नकळे कधी, तामिळनाडू नावं आता मद्रास होते ज्याचे आधी. मग आमचेच आहे बॉम्बे कसे मुंबई का होणे नसे. कळणार का आमचे आम्हा चुकते कधी कोठे कसे. आणि आमचं काय चुकतंय, आणि आमचं काय चुकतंय, जेव्हा कधी स्पर्धेत आमचा कोणी मराठी जातो पुढे, पाहता त्याची हुशारी आमचीच बुद्धी आधी पुढे. मग रक्त उसे आमचे मराठी, पकड पाय अन खेच पाठी, मी मराठी मी मराठी. श्रोतो, एवढं आपलं जे वर्णन केलं जातं ते आपण थांबवूया, म्हणजे व्यवहारातली मराठी जिंकणार ह्याबाबत शंकाच नाही. जय महाराष्ट्र.